पवईमधल्या ओलीस नाट्याला थरारक वळण मिळालेलं आहे, कारण 17 मुलांना स्टुडिओमध्ये डांबून ठेवणारा आरोपी रोहित आर्याचा एन्काउंटर करण्यात आलाय। पोलिसांच्या क्रॉस फायरिंगमध्ये रोहित आर्याचा मृत्यू झालेला आहे। ओलीस ठेवलेल्या मुलांची आणि 2 पालकांची सुखरूप सुटका सुद्धा झाली आहे। रोहित आर्याने हॉलमध्ये ज्वलनशील पदार्थ स्प्रे करून ठेवल्याचं तपासामध्ये उघडकीस आलंय। संपूर्ण हॉल पेटवून देण्याचा रोहित आर्याचा कट होता। मुलांना ठेवण्यात आलेल्या हॉलमधील दरवाजाला हे सेन्सर्स लावले होते। मुंबई शहरातल्या पवई भागामध्ये रोहित आर्या नावाच्या व्यक्तीने 17 मुलं आणि 2 व्यक्तींना ओलीस धरलं होतं। तो रोहित आर्या चेंबूरच्या विभागामध्ये राहत होता। चेंबूरमधील अन्नपूर्णा जी इमारत आहे त्या इमारतीच्या 9व्या मजल्यावर राहत होता। रोड नंबर 12 च्या बाजूला ही अन्नपूर्णा इमारत आहे आणि या इमारतीमध्ये 9व्या मजल्यावर रोहित आर्या त्याची पत्नी आणि त्याचा मुलगा असे फॅमिलीसह राहत होते। मात्र रोहित आर्याचं हे स्वतःचं घर नाहीये, तर ते त्याच्या बहिणीचं घर आहे। प्रीती घरे आणि अमित घरे यांचं ते घर आहे। रोहित आर्या हा येथे पाहुणा म्हणून राहत होता आणि त्याने आता त्याच्या पत्नींना 2 दिवसापूर्वी पत्नी आणि मुलाला पुण्याला नेऊन ठेवलेला आहे। आणि काल रोहित आर्या ह्याच अन्नपूर्णा इमारतीमधून बाहेर पडला होता आणि पवईच्या दिशेने गेला होता। सध्या जर आपण ही अन्नपूर्णा इमारत पाहिली तर या अन्नपूर्णा इमारतीवर भाजपचे झेंडे पाहायला मिळतात। भाजपचे नेता अमित शेलार हे देखील या इमारतीच्या 2ऱ्या मजल्यावर राहत आहेत। मात्र काल जे 17 मुलं आणि 2 व्यक्तींना ओलीस धरलं होतं तो रोहित आर्या याच इमारतीच्या 9व्या मजल्यावर राहत होता। त्याची काही वैयक्तिक कारण होती, त्याने त्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे आणि त्यानुसार त्याने ओलीस धरलं होतं। मात्र आता ह्या इमारतीमध्ये रोहित आर्याची बहीण आणि भाऊजी येतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। रोहित आर्याने आपल्या पत्नीला आणि मुलाला देखील पुण्यास नेऊन ठेवलेलं आहे। त्यामुळे आता या इमारतीमध्ये रोहित आर्या राहत असल्यामुळे इथे नेमकं कोण येतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन रोहनसह शिल्पा नरोडे, पुढारी न्यूज, चेंबूर।